आधारसाठी लुबाडल्यास लागेल 50,000चा दंड, केंद्र सरकारची माहिती. केंद्र चालक निलंबित होणार, संपूर्ण माहिती पहा व्हिडिओमध्ये. नियमापेक्षा अधिक शुल्क घेणाऱ्या आधार सेवा केंद्राला 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशी घोषणा केंद्र सरकारने लोकसभेत केली आहे. आधार कार्डाबाबत सेवांची पूर्तता करताना केंद्रचालक नागरिकांकडून अवाजवी शुल्क घेत असल्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारने ही माहिती दिली. आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, आधार सेवा केंद्रांना युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया कडून UIDAI परवाने देण्यात येतात. अधिक शुल्क घेणाऱ्या केंद्रांना दंडही UIDAI कडूनच ठोठावण्यात येईल. अधिक शुल्क घेतल्याप्रकरणी दोषी सिद्ध झालेल्या ऑपरेटर्सना निलंबित करण्याची कारवाईही केली जाऊ शकते. सरकारकडून आधार अपडेट करण्यासंदर्भात नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात असतात. अशी करा तक्रार राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले की, आधार सेवा केंद्रावर बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती अद्ययावत करण्याची सेवा दिली जाते. त्यासाठी जास्तीचे शुल्क घेतले गेल्यास नागरिक टोल फ्री क्रमांक 1947 वर आपली तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय UIDAI ला एक मेलही पाठवू शकतात. आता आधार अपडेटसाठी लागेल 25 रुपये शुल्क. आधार अपडेटसाठी आधी दिलेली मुदत 15 डिसेंबर 2023 होती. ती आता वाढवून 14 मार्च 2024 पर्यंत वाढविली आहे. आधार सेवा केंद्रावर त्यासाठी 25 रुपये शुल्क द्यावे लागेल. अशाच एका नवीन अपडेटसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.